हा तुटला येथून. वेलकम बॅक टू चॅनल गाईज. हे बघा आमच्या घरी का झाला, हा तुटला येथून. घर म्हणजे येथे इकडे झोपडीसारखा होता तर हा पडला येते. म्हणजे येथे कधी पाणी वगैरे मांडत होतं, म्हणजे गरम पाणी थंडीच्या दिवसामध्ये. हा बघा येथे पुरा तुटला. म्हणजे त्या दिवशी नाही का हा तुटला याचा. येते पहिले हा पा हाय जो आम्ही ना याचा बनवला होता विटाईचा, हा आणि तुटला येतो. असा झाला गोष्ट. आता माझा पप्पा गेला त्या साईडला, आता याला सीधा करतो. पायथून कसा सीधा करतो मग मी इथे कॅमेरा लावून ठेवतो. सीधा सीधा होय. जोर लगाकर चाल लगाकर. हे बघा गाईस आमच्या झाला लावून सनी पण काही सीधा नाही झाला. तो त्याच्या तिथे एक डेअर लावला आहे ती. आता हे काळी येते याच्यासाठी अशी सपोर्टर लावा लागेल पहा. अशी यानं ठोकावं लागेल काम ते तिला कुडाळलं. ठीक आहे तुम्हाला बाजूने भेटतो. हे सामान वगैरे झाला आपण अशी ना. हे बघा गाईस पुरं कामं गिमं झालं, म्हणजे झालं पुरं कामं झालं. हे इकडच्या तुम्हाला सांगितलं होतं तो पूर्ण झाला. तर राहिला काम आंघोळ वगैरे करणे, जेवण वगैरे करणे. दिवशी ब्लॉग नाही तो आला, म्हणजे तेव्हा आईच गलती झाली आहे. मी रात्री नाही का म्हणजे 11 वाजलं होतं ब्लॉग एडिट करतलं. मी म्हणलो आता 5 मिनटं एडिट वगैरे थंबनेल वगैरे पुरा बनवून झाला होता. मग त्याच्या बादमध्ये मी म्हणलो ठीक आहे बादमध्ये नाही का टाकीन म्हणलो ब्लॉग. आता थोड्या वेळपर्यंत रील्स वगैरे पाहतो म्हणलो इंस्टाग्राम वगैरेच्या. असा झाला मोबाईल चालूच होता, मी झोपून गेलो. म्हणून त्याच कारणापासून नाही का ब्लॉगही नव्हता टाकून झाला, म्हणजे ब्लॉग नव्हता टाकला काहीच नाही. म्हणून त्यासाठी आमच्या ते ब्लॉग वगैरे नव्हतं टाकलं होतं. काही नाही जाऊ द्या. आता मी रेग्युलरच येतील म्हणा ब्लॉग, तसा काही नसेल. रेग्युलर मी टाकतोय म्हणा ब्लॉग. ठीक आहे. मी तुमचा आता आंघोळ वगैरे करतो, मग त्याच्या बाजूमध्ये भेटतो. पुरं कामं वगैरे झालं, पुरं गरमी होऊन राहिली बाबा. म्हणजे पुरा अंधार वगैरे पुरा ओला झाला आहे माणूस. एवढी त्या बारिशच्या दिवसातही एवढी गरमी होऊन राहिली. सोचा हे ते जाऊ द्या. पुरं काम वगैरे झालं म्हणलो मग आणि झालं. आता आंघोळ वगैरे झुकलो मी ना, जेवण वगैरे झाला आपला. जेवण वगैरे झाला. आता तुम्हाला काबूल काय समजून नाही राहिला, कारण की आजचा ब्लॉग बहुत लहान आहे. बहुत म्हणजे कमसे कम 5-6 मिनटाचं हे जाऊ द्या. कारण की माझी गलती आहे, सकाळपासून ब्लॉग काय स्टार्ट नाही करून म्हणून त्याच कारणापासून. ठीक आहे. तर तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. हा लहानसाच आहे माझी गलती, काय नाही सॉरी. जमाय आले होते ते जाऊ द्या. जमायला मी काय म्हणतो मगाशी म्हणलो होतो मी ना का ब्लॉग खतम करेन म्हणून. मी काही ब्लॉग खतम नाही करत, कारण मी आता पाहिलं तर तो ब्लॉग मला वाटलं पुऱ्या क्लिपा वगैरे झाल्या होत्या तर आता एडिट करायला बसलो. म्हणजे आता दिवसा आपण दुपारची वेळ आहे, तर मी म्हणला पुरा रेडी वगैरे झाल्या पाहिजे आणि हा झाला पाहिजे पुरा ब्लॉग रेडी करून. मग रात्री कसं झोपावच्या राहते, लवकर झोपावच्या राहते. मला पुरा झोपावच्या आहे आपल्याला लवकर, तर पुरा क्लिपा वगैरे काढून करून ब्लॉग रेडी करून ठेवायचा थंबनेल वगैरे. तर आता मी ब्लॉग पाहतो मी आपला का रेडी झाला का म्हणून पूर्ण. तर आता पाहतो तर फक्त 5 मिनिटाचा ब्लॉग बनला. तर मी म्हणला आमच्या हा एवढासा ब्लॉग टाकून नाही मी का करू म्हणून म्हणला नाही. कमसे कम 5 नाही पण 7-8 मिनिटाचा तर ब्लॉग पाहिजे चांगला. म्हणजे चांगलं कंटेंट टाकायला पाहिजे. मी तर आता ब्लॉग एडिट करेन म्हणलो तो, आता पण नाही करत, कारण आपल्याला अजून रात्री करावं लागेल ब्लॉग. आता मी झोपला म्हणजे मी आता ब्लॉग एडिट करत होतो. पाहतो लमच्या पुरे आपल्या क्लिपा वगैरे नव्हत्या झाल्या. जाऊ द्या क्लिपा झाल्या का नाही झाल्या. आता होईल आपला ब्लॉग पुरा 10 मिनिटाचा ब्लॉग. तर नक्की चांगले कंटेंट भेटतील. अजून एक कंटेंट भेटला आपल्याला. हे बघा आज किती दिवस झाला ना सूरज दादा निघला आत्ता आज. हे बघा येते पुरी तपन वगैरे दिसत असेल तुम्हाला. इकडच्या नाही दाखवू शकत म्हणजे येते खालती उतरत. आज सूरज कुठे गेला. जाऊ द्या. हे ती बुडग्या बाया पुरा गोष्टी करून राहिले आपल्या, त्याला करू द्या आपण जाऊ.
मेरी जाऊन सूरज वगैरे निघाला. आता तुम्हाला सोलापूरचा व्ह्यू दाखवतो. हे बघा ढगा एक नंबर तर जबरदस्त. हा सीन हे थंबनेलसाठी फोटो होईल एक नंबर, बिलकुल एक नंबर. हे थंबनेलचा बॅकग्राऊंड ठेवून याचा एक नंबर. पहा बरं काय जबरदस्त सीन निघून राहिला आहे. हे बघा पुरा का व्ह्यू आहे. मी म्हणतो ना आज पुरा जबरदस्त व्ह्यू निघेल म्हणून. हे बघा पुरा हरा भरा आहे पुरा इकडं तिकडं, आणि वरती असा माऊल राहील. बहुत जबरदस्त माऊल आहे. हे बघा इकडे ते पहाडी वगैरे पहा. आज तर पुरा जबरदस्त व्ह्यू आहे स्लॅबवरचा. एक नंबर काम आहे द्यायचा. चला आपण जाऊ आता खालती जाऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी जेवण करतो म्हणलो होतं. आता म्हणजे कमसे कम 3-4 वाजले आहे ना, तर जेवण वगैरे करतो आता. त्याच्यानंतर ते आता पाहतो मी घरी, तर आपल्या ती भाजी पुरी खतम झाली आहे. खतम पुरा. त्यासाठी आता आपल्याला बनवा लागेल जो मी त्या दिवशी एका ब्लॉगमध्ये दाखवलं, सातरला भात बनवा लागेल. कारण आता मा भाऊ बी येईल. मा भाऊ येईल आता म्हणजे 5 वाजेकडे येईल. तोही जेवण करायला पाहिजे. म्हणजे तिकडनं येते शाळेतून, दिवस 2 वाजेकडे जेवते. म्हणजे शाळेतच भेटते जेवण. 2 वाजेकडे जेवते. अजून संध्याकाळी पाहिजे ना रात्री पाहिजे. 4 वेळेस खाणं पाहिजे हो. नाही तर मग पोळ्या वगैरे खावायच्या मस्त, ते चांगलं राहते. पण मी तसा पोळ्या वगैरे नाही खाईन तरी पण मी पोळ्याच खातो. ते कमसे कम 5 ते 6 पोळ्या खातो. 5 ते 6 नाही, जास्त झाल्या ते. पण सच्चाई हेच हो, 5 ते 6 खातो मी बाजूमध्ये. म्हणजे मी सांगत होतो का एवढा सांगायला नव्हता पाहिजे, पण सच्चाई हे आहे 5 ते 6 नाही, त्याच्यावरती खातो मी. भाऊ मेहनत करतो मी का नाही. म्हणजे सकाळी मेहनत होते का नाही, त्याच कारणानं जास्त जेवण करतो ना. म्हणजे हाय लेवलची डाईट वगैरे तर आपण काय करत नाही म्हणा. डाईटच्या ते नाही, पण हाय लेवलच्या प्रोटीन वगैरे हे ते काजू किसमिस हे ते बरोबर घेतो ना आपण. पण अशी बॉडी मेंटेन आहे आपली. आता मी थोडासा काम वगैरे करतो. थांबा येते कॅमेरा लावतो. यायला पहिले हटवा लागल, मग तुम्हाला दाखवतो कोणता. हे बघा आता काढून राहिला येते खालती. म्हणजे तिथे पाऊस काही लावायला जमणार नाही. चाकू राहते तेव्हा चांगल्यानं काटायला जमते. तर ते आता यायला येते ठेवा लागेल. पहिले यायला हा करावं लागेल, कारण ते शिला वगैरे लागेल. मग त्याच्या बाजूमध्ये पहिले कापावं लागेल येते. म्हणजे हे बघा गाईस पुरे कांदा वगैरे काटून सगळे झाले. आणि मी आता पाहतो पुरा डोळ्यातून आसू निघलं. हे बघा मला दाखवतो जेवढं. आता मोबाईल उचल कॅमेरा आहे तर बघा काटून वगैरे झालं. आणि माझ्या डोळ्यातून पुरा आसू वगैरे निघलं पुरा. आता टमाटर काटून पहिले, कारण की यायला आताच काटला का नाही कांदा येईल अजून ते डोळ्यात पाणी वगैरे निघलं. जेव्हा दाखवतो कसा करावा का करावं. आता आपल्याला कॅमेरा हाईट करतात. आता माहीत नाही तेवढा चांगला कॅमेरा हाईट झाला का नाही तर आपल्या हातून, पण झाला म्हणा एवढा माहीत आहे. मी नाही एका व्हिडिओमध्ये म्हणलो होतो का हा करी म्हणून प्रँक. तेव्हा नाही का कॅमेरा आपल्याकडून हाईटच नव्हता होत. तर मग त्यासाठी नाही का तो प्रँक पुरा फेल झाला म्हणा प्रँक तो. पण झाला त्या प्रँकच्या आमच्या तो हाईट नाही झाला. आता जो आपण असा ठेवतो कॅमेरा त्याला काय झाला, तो असा पुरा वरच्या आता मी जो हवी ती बसला, पण हा नव्हता दिसत. मग पुरा वरच्या दिसत होता. मग त्यासाठी तो प्रँक पुरा मला काही नाही. ते व्हिडिओ डिलीट झाली म्हणा. ते काम म्हणजे आपला मोबाईल तेवढा काही हा नसेल. फक्त 5G Y20 काहीतरी याची रॅम माहीत नाही किती हा घेऊ शकते. तर जेव्हा 1000 व्हिडिओ झालं होतं या मोबाईलमध्ये, तेव्हा आपल्याला तेवढा मोबाईलचा नॉलेज बी नाही आहे म्हणा. पण जेव्हा 1000 व्हिडिओ झालं होतं या मोबाईलमध्ये, 1000 का 1500 तर व्हिडिओ झालं होतं. तेव्हा नाही का आपण त्यांना काहीतरी झाला याच्याशी, मग ते पुरं डिलीट झालं ते व्हिडिओ मागचं पुरं. मग त्यासाठी तो प्रँक बी तिथे उडला. तो प्रँक बहुत जबरदस्त झाला होता म्हणा, सिगरेटचा प्रँक आपला. आता काटून राहिला आपण टमाटर, मग कांदे वगैरे बाजूमध्ये काटून. सर्दी झाली जास्त, म्हणजे सर्दी नाही आहे म्हणा आपल्याला, तसा नाकाला पाणी येते कसं ज्याने आपण हा कांदा वगैरे काटतो त्याच कारणाने येते. काही नाही येऊ द्या, ऑब्विसली ते नॅचरल गोष्ट आहे. आता पहा मग हात कट्टा वाचला. आत्ता पुरा हात कटला असता.
आता आपण काटून राहिला हरी मिर्च. हरी एक बार इसे खा के देखना पड़ेगा. आणि बहुत दिवसाच्या बादामध्ये हिंदी वापरली मी येते या ब्लॉगमध्ये. काय नाव म्हणजे बहुत दिवस झालं म्हणा तरी बोललो नाही तर किती एका महिन्याला म्हणा पण 15 दिवस झाले का नाही मी हिंदी बंद केलं होतं. तो मॅगीचा ब्लॉग बनवला होता त्या ब्लॉगपासून. ठीक आहे, हे कार्टून वगैरे झालं आहे बघा. आता तुम्हाला दाखवतो पुरं झालं कार्टून सनी. हे बघा याला झालं हे कार्टून सनी. तर मी आज म्हणलो होतो का तुम्हाला ब्लॉग तेवढा भेटायचा नाही, पण आज हेच क्लिप आता 6 मिनिटाची बनली. पण हिला तेवढी नाही लावा लागायची कारण थोडा कट वगैरे लावावा लागली येते. आता कॅमेरा येते दिसू द्या दिसते का नाही तुम्ही सांगाल, नाही तर कोणती चूक झाली सर मातून ते मग बाजूमध्ये पाहू आपण. ठीक आहे, आता आपल्याला काय घ्यायचं आहे गंज. म्हणजे तो लहानवाला गंज आहे त्याला हा कटोरा म्हणतात. हा घेऊ याच्या बाजूला येते टाकू तेल. ठीक आहे, पहिले गॅस तर पेटवला नाही. गॅस पेटवून आपल्या इथे माचीस आहे का लायटर आहे तोच नाही माहीत आपल्याला. थांबा मी पाऊनसनी येतो तिकडं त्याच्या बाजूने. थांबच्या 5 मिनिट. मी ना आता आणलो माचीस आणला. माचीसनं पेटवलं. आता पहिले इकडं चालू करू दे. आता झाली इकडं चालू आहे. आता करावं लागेल आपल्याला इकडं चालू म्हणजे 2 साईडून चालू करावं लागेल. ते तर माहीत आहे मला ऑब्विसली सगळ्याला माहीत राहते का आपण हंड्यावरून चालू करावं लागते पहिले. त्याच्यामध्ये म्हणजे इकडे गॅस लीक होते म्हणून. ठीक आहे, आता पहिले टाकावं लागतं आपल्याला तेल. आपला झाला तेल टाकून सनी याला म्हणजे तेल हा ठेवला आपण इथे टाकावं लागेल. आता त्याला जिरा काहीतरी तो टाकून जिरा गेला आपला. समझ रहे हो ना आपला म्हणजे थांबा याची थोडीशी हळद वगैरे मारावं लागेल. हळद गेली त्याला हिरोती म्हणजे मिर्च पावडर त्याला येते. आता येते नमक टाकून कमसे कम एवढा नमक तर पाहिजेच म्हणा. एवढा याच्याला तेवढा आपल्याला माहीत आहे. काय ना खरं ते झालं तरी आम्हाला खावायला दोघांच भावाला आहे म्हणजे आम्ही दोघांच्या भावाला खावायचा आहे हा तेवढा काही नसेल. काय ना चांगला बनला तर थोडंसं चांगला मिरच्या वगैरे टाकून झालं. आता आपण घेतून चमचा म्हणजे यानं थोडसा आता कसा वाटतं 5 मिनिट बघा जसा हे तडतड वाजते तसं आपल्या हातावर तेल उडत. काय ना आता थांबा 5 मिनिट मी तुम्हाला पुरा हात दाखवेन म्हणजे पुरा रेडी होईल त्याच्या बाजूमध्ये. कारण आता क्लिपही जास्त मोठी झाली. 9 मिनिटाची झाली. हे एवढी क्लिप म्हणजे एवढा हळूहळू काम करतो मी जोरात नाही करत. पण काही नाही आपण हिला 10-15 सेकंदाची करून टाकू म्हणजे 10-15 सेकंदाची नाही पण 1 मिनिटाची तो करून टाकून एवढा आपल्याला परफेक्ट माहित आहे. ठीक आहे, हे बघा पुरा झाला असं दाखवतो. आता हा रेडी होईल. आता म्हणजे आताच रेडी नाही हो याला वेळ रेडी व्हायला. आता आपण भात वगैरे फोडू. हा भात आहे. या भातात चम्मच पडला हा भात आहे. या भाताला त्याची मिक्स करावं लागेल त्याच्या भातामध्ये बनवावं लागेल. ठीक आहे, मग थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. पुरा रेडी झाल्यावर ना मस्त आपण आरामशी बसून सगळ्यांनी खाऊ. ठीक आहे बघा पुरा रिझल्ट निघला आपला 1 नंबर. मस्त झाला सातारला भात 1 नंबर. आता मी एक बाईट खाऊन पाहिलो ते एकदम बिलकुल जबरदस्त झालं. 1 चम्मच मस्त. तर आता मी मस्त जबरदस्त खातो मग तुम्हाला भेटतो ना. आतापासून मला एडिटिंग लावावं लागेल. पहिले समोरची एडिटिंग अजून करेन म्हणा
बहुत जबरदस्त या नवच मी म्हणत होतो लहानसा ब्लॉग भेटेल लहानसा. आता पुढचा लहानसा ब्लॉग भाऊ कमसे कम हा 20 ते 25 मिनिटाचा ब्लॉग बनला. त्यामध्ये आपण एवढा नाही टाकू, याचे 2 पार्ट करून, नाही तर मग यांना एडिटिंग करावं लागेल. बघा काही ज्योत वगैरे लावलेली म्हणजे तिकडं आहे. आता तिकडं बोलून राहिलं थोडंसं कामाच्या बाऱ्यामध्ये, बांधा वगैरेच्या बाऱ्यामध्ये. हा इथे काम त्यामध्ये तुम्हाला म्हणून तसं नाही का तिकडे बोलून राहिलं इकडे काही जास्त जात नाही, इकडंच बोलून राहिलं तुमच्याशी. ठीक आहे, आता तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो. आता 1 नंबर ब्लॉग झाला तुमच्यासाठी. मी काही पाहिलं नाही वगैरे करीन आता इथे. म्हणजे हा तुम्हाला ब्लॉग 10 ते 11 त्या बीचमध्ये भेटू शकते, आता 11 वाजू शकते. ठीक आहे, आता समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो. बाय गाईज.